नमस्कार. मी विक्रम रमेश रोडे. 2015 ते 20 मध्ये मी लाखनी नगर पंचायतचा स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आलो होतो. 2020 नंतर माझी आई सौ लता रमेश रोडे ह्या सुद्धा निवडून आलेल्या आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपद सुद्धा स्वीकारलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपा महायुती उमेदवार श्री अविनाशजी ब्राह्मणकर हे आपले उमेदवार होते. तर माझ्या आईने श्री अविनाशजी ब्राह्मणकर यांना मतदान केला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष लाखनी नगरपंचायतचे सौ त्रिवेणीताई पवारकर यांनी त्यांच्या वैयक्तिक कोणत्या अडचणीमुळे किंवा काही विशेष कारणे असतील त्यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसला मतदान केला. काही दिवसांपूर्वी माझ्या घरी 2 नगरसेवक आले. राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री बबलू निंबेकर आणि काँग्रेसचे नगरसेवक विपुल कांबळे. माझी आई फिरायला गेली होती, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे ते माझ्याकडे आले. त्यांनी मला बोलले की आपल्याला राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष सौ त्रिवेणीताई पवारकर यांना पदावरून खाली करायचं आहे. सगळ्यात आधी तर मी त्यांना बोललो की आज लाखनी नगरपंचायतमध्ये 6 महिन्याचा कालावधी उरलेला असताना आपण कशाला समाजात खराब व्हायचं, कशाला लाखनीचं राजकारण खराब करायचं. तर त्यांची एकच अट होती की नाही, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्रिवेणीताई पवारकर यांना खाली करायचं आहे. अशा परिस्थितीत ते मला बोलले की आपल्याला तिथे प्रशासक बसवायचं आहे. मी म्हटलं प्रशासक बसवण्यासाठी काय करायचं आहे? तर म्हणे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. म्हटलं मला कशाला राजीनामा द्यावा लागेल, मी तर पक्षासोबतच होतो विधान परिषदेमध्ये. नाही म्हणे वरिष्ठांचा आदेश आहे म्हणे. तर मला प्रश्न हा पडतो की वरिष्ठांचा आदेश म्हणजे वरिष्ठ म्हणजे कोण आहेत? त्यांचे वरिष्ठ म्हणजे श्री राजेंद्रजी जैन आहेत की श्री परिणयजी फुके आहेत? माझा असा प्रश्न आहे. आज त्यांनी जे ॲलिगेशन्स लावले आहेत माझ्या आईवरती, त्यांनी स्पष्ट तिथं नमूद केलं आहे की माझी आई नगरपंचायतमध्ये शिव्या देते, माझी आई नगरपंचायतमध्ये असभ्य वागणूक देते. आज तुम्ही लाखनी नगरीमध्ये तुम्ही माहिती काढा की जी बाई कधी कोणाच्या भानगडीत पडत नाही, कधी कोणत्या नगरसेवकाला काही बोललेली नाही. मी तुम्हाला सांगतो की नगरपंचायतमध्ये काही नगरसेवक असे आहेत की माझ्या आईला ते आई म्हणतात. आता त्यांना शरम वाटायला पाहिजे त्या गोष्टीची की ज्या आईला ते आई म्हणतात त्याच्या विरोधात त्यांनी तसा कट रचलेला आहे काही नगरसेवकांच्या आमिषाला बळी पडून. यापूर्वी सुद्धा ही घटना झालेली होती. 2018 मध्ये ही घटना झालेली होती. त्यावेळी सुद्धा बबलू निंबेकरच अग्रेसिव्ह होते आणि वेळोवेळी स्वतःच्या फायद्यासाठी ते बाकीच्या लोकांचा वापर करतात. तर माझा त्यांना हा प्रश्न आहे की कोणत्या पद्धतीचा तुम्ही राजकारण करत आहेत आणि लाखनी नगरपंचायत पूर्ण खराब करत आहे. विकासाच्या मुद्द्याला भटकावून फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी लाखनी नगरपंचायत आहे का?